शैक्षणिक सत्र 2025-2026च्या संच मान्यतेच्या संदर्भात आज आपण एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वांना कल्पना आहे की संच मान्यता झाल्यानंतर आपल्या विद्यालयातील रिक्त पदसंख्या आणि अतिरिक्त पदसंख्या ही निश्चित होत असते आणि त्याच पार्श्वभूमीवर समायोजन किंवा पदभरतीचा पर्याय हा उपलब्ध होत असतो. या सर्व अनुषंगाने आज आपण संच मान्यतेच्या संदर्भात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं हे पत्र जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण 30 डिसेंबर 2025चं शिक्षण संचालनालयाचं पत्र जाणून घेऊया. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सदर पत्र माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक, माननीय शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई आणि माननीय प्रशासन अधिकारी मनपा नप यांना पाठविण्यात आलेला आहे. पत्राचा विषय आहे सन 2025-2026च्या संच मान्यताबाबत आणि या अनुषंगाने दोन महत्त्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पहिला संदर्भ आहे तो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 9/10/2025, दिनांक 19/9/2025 आणि दिनांक 15/3/2024चा. आणि दुसरा संदर्भ आहे तो शासनाचे पत्र दिनांक 21/2/2025 व दिनांक 26/3/2025. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वये निर्गमित संच मान्यता सुधारित निकष तसेच शासनपत्र दिनांक 21/2/2025 व दिनांक 26/3/2025 मधील निर्देशानुसार दिनांक 20/10/2025 रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्या ग्राह्य धरून सन 2025-2026च्या संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सोबत जोडलेल्या वापरकर्ता पुस्तिका अर्थात युजर मॅन्युअल नुसार तपासणी करून योग्य असणाऱ्या संच मान्यता डिजिटल स्वाक्षरी करून शाळांना उपलब्ध करून द्याव्यात. ज्या शाळांची पायाभूत पदांबाबत अडचणी असतील त्याबाबत तात्काळ प्रतिसाद द्यावा. तसेच सर्व संच मान्यता दिनांक 15/1/2026 पर्यंत शाळांना उपलब्ध करून द्यावयाच्या असल्यामुळे त्रुटी असलेल्या शाळांची जिल्हानिहाय यादी आपणास यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली असून त्याची पडताळणी करून तात्काळ संबंधित शाळांकडून त्रुटीची पूर्तता करून घ्यावी व आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांची संच मान्यता दिनांक 15/1/2026 पर्यंत निर्गमित होईल या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी. विहित केलेल्या कालमर्यादेनंतर जिल्ह्यातील सन 2025-2026च्या संच मान्यता निर्गमित न झालेल्या शाळांचे वेतन अदा होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी, असे माननीय शिक्षण सहसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांची संच मान्यता 15/1/2026 पर्यंत निर्गमित होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असा या पत्राचा थोडक्यात सारांश आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.